नमस्कार, मी शैलेंद्र ठाकूर, मटेरा इंडिया लिमिटेडतर्फे मी लीड ॲग्रोनॉमिस्ट या पदावर काम करतो। आज आपण जाणून घेऊया की दशपर्णी अर्क म्हणजे स्टॉप 10 कसे बनवतात आणि त्याच्याकरिता कोणती कोणती सामग्री लागते, त्याच्याकरिता विधी कोणती आहे आणि त्याचा उपयोग कसा होतो। तर सर्वात पहिले आपल्याला जसं याच्या नावात लिहिलेलं आहे की दशपर्णी म्हणजे 10 पानांचा अर्क हा फार महत्त्वाचा असतो आणि याच्यामध्ये हे 10 जे वेगवेगळे पाले जे आहेत तर त्या पाल्यांची नावं अशी आणि त्यांची सामग्रीची संख्या अशी। तर दशपर्णी बनवण्याकरिता आपल्याला जी सामग्री लागणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम 5 किलो निंबाचा पाला, 2 किलो आमचा पाला, 2 किलो सीताफळचा, 2 किलो पपई, करंज, एरंडी, घाणेरी, नंतर करेला, कण्हेर आणि टणटणी अशा प्रकारचे हे विविध जे 10 पाले आहेत यांचे सगळ्यांचे 2-2 किलो पानं घ्यायचे आहेत आणि या सगळ्या पानांचा बारीक पहिले यांना कापून घ्यायचा आणि हे कापल्या गेल्यानंतर 200 लिटर प्लास्टिकच्या ड्रममध्ये हे पूर्ण जितकी सामग्री आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि काडीच्या सहाय्याने घडीच्या दिशेने आणि घडीच्या विरुद्ध दिशेने त्याला ढवळून घ्यायचं। हे केल्यानंतर त्या टाकीला सावलीमध्ये पुढील 40 दिवसाकरिता आंबविण्यासाठी सोडून द्यावं, जेणेकरून तो दशपर्णी अर्क आपला थोडासा जोरदार याने बनणार आहे आणि त्याला एखाद्या सुती कापडाने झाकून आणि दिवसातून 2 वेळा घडीच्या दिशेने आणि घडीच्या उलट्या दिशेने याला हलवण्यास विसरायचं नाही। तर 40 दिवसानंतर आपला दशपर्णी अर्क पूर्णपणे उपयोगाकरिता तयार होतो आणि याला उपयोग करताना लक्षात ठेवा की 1 एकराला म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये 5 ते 6 लिटर क्वांटिटी याची घेणं आवश्यक आहे आणि याच्यापासून आपल्या कपाशी पिकांवर जेवढी निरनिराळ्या किडी येतात ज्याच्यामध्ये रस शोषक आणि जे बोंड वगैरे जे खातात तर त्यापासून याचं संरक्षण करण्यास मदत होतो। एक लक्षात घ्या की दशपर्णी अर्क एक बनवल्यानंतर पुढील 6 महिन्यापर्यंत तो टिकून राहू शकतो। धन्यवाद। निरनिराळ्या व्हिडिओला बघण्याकरिता मटेरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। लक्षात असू द्या, स्वस्त माती फायद्याची शेती। धन्यवाद।